हो, आता आपण बघूया विण दोघांतलेही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे स्वानंदीचे बाबा स्वानंदीला फोन करतात. तेव्हा स्वानंदी बोलते, "बाबा तुम्ही बरे आहात ना? तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना?" तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, की "आहे गं माझी तब्येत बरी. अगं ते इलेक्ट्रिकची बिलं कुठे आहेत ते सांग ना." तेव्हा स्वानंदी कुठे आहे ते त्यांना सांगते. तेव्हा बाबा बोलतात, "बघ तू नसली की असं होतं. बाबा तू होती तर सगळं तुला माहीत असायचं." असं बोलता बोलता ते बोलतात, की "स्वानंदी कशी आहेस गं बाळा? म्हणजे समर राजवाडे वगैरे कसे वागतात तुझ्याशी?" तेव्हा स्वानंदी बोलते, की "ते चांगले." म्हणजे बाबा आपल्याला तसं वाटलं होतं ना, ते आश्रमच्या वेळी तितके काही खडूस नाही आहेत. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, की "अगं ते चांगलेच आहे गं." तेव्हा स्वानंदी बोलते, "कधी कधी इतके चांगले वागून जातात ना." तेव्हा ते स्वानंदीचे बाबा बोलतात, "कधी कधी म्हणजे?" तेव्हा स्वानंदी बोलते, "अहो बाबा काय झालं, त्यांच्या इथली ना क्रॉकरी माझ्याकडनं तुटली." तेव्हा तुटली म्हणजे चुकूनच तुटली. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, "मग तुला काही लागलं नाही, कोणाला काही लागलं नाही ना गं?" तेव्हा स्वानंदी बोलते, "कोणाला काय बाबा, तुमच्याच लेकीला पण थोडंच लागलं, एवढं काही नाही." पण ते काही बोलले नाही हो मला, चिडलेही नाही. तेव्हा तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, की "अगं कसे चिडतील ते तुझ्यावर? आता चुकून झालं म्हणलीस ना, मग त्यांना पण कळतं तेवढं." तेव्हा स्वानंदी बोलते, "ते आहे." इकडे मल्लिका अर्पिताला बोलत असते, "प्राणायाम करतायत म्हणे मूर्ख कुठले." इकडे अर्पिता बोलते, की "मम्मा समरदादा इतक्या लवकर पिघळेल असं वाटलं नव्हतं गं." तेव्हा मल्लिका बोलते, "पुरुषांना काय गं, थोडं कोणी गोड गोड बोलणारी बाई भेटली का पिघळले. पण ते दोघं जवळ यायला नको. त्या दोघांना जवळ येता कामा नये, असं आपल्याला करावं लागेल. मला त्या दोघांचं सोड गं, मला आपल्या अधीराची काळजी वाटते कधी त्यांच्या दोघांमध्ये." तेव्हा अर्पिता बोलते, की "काय त्यांच्या दोघांमध्ये? मम्मा रोहन तिला डोक्यावर घेऊन नाचतोय, त्याला काय पैशावाली श्रीमंत बायको भेटली ना, त्याची तर लॉटरीच लागली. आणि अधीराला काय, रोहन पुढे पुढे करतोय, प्रेम करतोय म्हणून तिला काय तेवढंच पाहिजे. इकडे बायको कधीची माहेरी येऊन बसली, पण का गेली, कशाला गेली, तरी एक फोन नाही त्यांचा." तेव्हा मल्लिका सांगत असते, की "रोहन किती पण करू दे गं, शेवटी फाटक्यातच आहे ना. तो देऊ शकतो का माझ्या आदिराला लॅविश श्रीमंत लाईफ? नाही ना." इकडे अर्पिता आणि मल्लिका बोलत असतात, तेवढ्यात त्यांना आदिराचा फोन येतो. तेव्हा अर्पिता बोलते, "मम्मा आदिराचा फोन आहे." तेव्हा मल्लिका बोलते, की "स्पीकरवर टाक." तेव्हा अर्पिता बोलते, की "काय गं काय झालं?" तेव्हा आदिरा तिला सांगत असते, की तू घरीच आहेस ना, माझ्या ओल्ड रूममध्येच जा आणि तिथे माझं एक ब्रेसलेट आहे, ते काढून ठेवशील का? एक तर मी येऊन जाईल पिकअप करायला किंवा रोहन येईल. तेव्हा ती सांगत असते, की "माझं खूप बेस्ट ब्रेसलेट आहे आणि मी कशी विसरली." असं तसं त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात मल्लिका बोलते, की "डॉल तुझं ब्रेसलेट आम्ही कसं पण सांभाळून ठेवू, पण तू सांग ना कशी आहे, ठीक आहेस ना सगळं?" तेव्हा आदिरा बोलते, की "मॉम मी ठीक आहे, थोडं सफोकेट व्हायला होतं पण आय विल मॅनेज, सगळं काही ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊस." म्हणून तेव्हा मल्लिका बोलते, की "आदिरा आम्ही तुला खूप मिस करतो गं, येऊन जा ना गं, लग्न झाल्यावर पोरी माहेरपणाला येतात, तू आलीच नाही आहेस, तू येऊ शकते ना." तेव्हा आदिरा बोलते, "हो मॉम असं चालतं." तेव्हा मल्लिका बोलते, "हो सगळ्याच मुली येतात आणि तू आलीच नाही आहेस, मी मी समर्थदादाशी बोलू का?" तेव्हा आदिरा बोलते, "पिंट्या दादा चालेल मॉम." इकडे मंदाकिनी पाय धरून बसलेली असते, सुश तिला स्प्रे मारत असते. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते, की "काय त्या आदिराने काय काय चालवलं आहे, आज पाय मोडला, उद्या डोकं फुटायची वेळ आली माझी." तेव्हा ती बोलते, "दे दे माझा फोन दे, तुझ्या नंदुताईला फोन लाव." म्हणून तेव्हा ती स्वानंदीला फोन लावते आणि स्वानंदीला आदिराबरोबर कंप्लेंट करत असते. ती सांगत असते, की "आदिराने काय धुमाकूळ घातला आहे, नाहीतर म्हणे झुंबा करते, एवढ्या जोरजोरात आवाजात, कमी आवाजात पण करू शकते ना. शेजारचे पाजारचे सगळे लोक आले, त्या खालच्या बाई आहेत त्यांच्या तर घरातली भांडी पडायला लागली." तेव्हा ती आदिराची कंप्लेंट करत असते आणि बोलते, "स्वानंदी ये ना गं तू माहेरपणाला, 2-3 दिवस ये बाई." त्या दिवशी आली, घाईघाईत निघून गेली, मला धड बोलतासुद्धा नाही आलं. तेव्हा स्वानंदी बोलते, की "आई बरं मी माझ्या घरच्यांशी बोलते माहेरपणाला येण्याबद्दल." तेव्हा मंदाकिनी बोलते, "बरं एक काम करते ना, मी तुझ्या बाबांना सांगते, तुझे बाबा बोलतील तुझ्या सासरच्यांशी." इकडे रोहन ऑफिसमधून येतो आणि बोलतो, की "आदिरा सो टायर्ड." तेव्हा तो आदिराला बोलतो, की "ये ना बस ना." तेव्हा आदिरा त्याच्याजवळ बसते. आदिरा बोलते, "माझ्यासाठी गिफ्ट काय आणलं?" तेव्हा रो बोलतो, की "अगं फर्स्ट ॲनिव्हर्सरीला कोण गिफ्ट देतं आहे, आणि तसंही आपण सेलिब्रेशन करतोच आहे ना." आदिराला थोडं वाईट वाटत असतं, की रोहनने तिच्यासाठी काहीही गिफ्ट आणलं नाही म्हणून. तेव्हा रोहन पेस्ट्री काढतो आणि आदिराला चमच्याने भरवतो. तेव्हा आदिरा कसंबसं ती पेस्ट्री खाते आणि रोहनलाही भरवते. पण आदिराच्या मनात तिला वाईट वाटत असतं, की रोहनने काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. रोहन ते ओळखतो आणि रोहन हळूच आपल्या बॅगमधनं लागूबंधूचं एक ज्वेलरी बॉक्स काढतो. ज्वेलरी बॉक्स आदिराच्या हातात ठेवतो. तेव्हा आदिरा खूप खुश होते आणि बोलते, की हे काय?" तेव्हा रोहन बोलतो, की "बघ." तेव्हा आदिरा ओपन करते. तेव्हा तिथे डायमंड पेंडंट, चेन आणि इयरिंग्स असतात. तेव्हा आदिरा बोलते, की "वॉव तू हे एवढे पैसे कसे खर्च केलेस तू याच्यावर?" तेव्हा रोहन लागूबंधूची काय स्कीम असते ती तिला सांगतो आणि
तिला ते पेंडंट गिफ्ट करतो. इकडे आजी समरला केसांना ऑइल लावून देत असते. तेवढं तिथे मल्लिका येते आणि बोलते, आई जरा बोलायचं होतं. तेव्हा आजी बोलतात की सूर इतका गोड लागला आहे म्हणजे नक्की काहीतरी पाहिजे असेल. तेव्हा मल्लिका बोलते की आई तुम्ही पण ना खूपच चेष्टा करतात. आई कसं आहे ना, डॉलला बोलवायचं होतं, तसं 5 पलटवणीसाठी बोलवतात ना. तेव्हा आजी बोलते की अगं मग बोलव ना, त्यात काय विचारायचं, फक्त बुधवार सोडून कधीही पण बोलव. आमच्या वेळेस पूर्वी म्हण होती, जाशील बुधी तर येशील कधी. आता का ते विचारू नकोस. कसं आहे ना, बुधवारी पाठवायच्या नाहीत ग मुलीला. तेव्हा मल्लिका बोलते की मग आत्ता बोलवायचं का. तेव्हा आजी बोलते की हो बोलव ना, आणि आधिराला पण बोलवावं लागेल ना. आधिराला बोलवायचं आणि स्वानंदीला पण 5 परतवणीसाठी पाठवावं लागेल ना. काय रे पिंट्या, पाठवू का तुझ्या बायकोला 5 परतवणीसाठी. तेव्हा समर बोलतो की ओके ठीक आहे. तेव्हा आजी बोलते की अरे ठीक आहे काय, पण कधी. तेव्हा समोर बोलतो आजी अगं हे आता सगळे रीतिरिवाज तुला माहिती ना, आणि आदिराच्या सासू सासऱ्यांना पण विचारायला पाहिजे ना, परत आपण परस्परच ठरवलं असं नको. तेव्हा रोहन बोलतो की पटकन त्यांना विचारून, तेव्हा एक समर बोलतो की पटकन त्यांना विचारून घ्या, मला फक्त आदिराची चिंता आहे की तिला आपल्यामुळे तिच्या सासरकडे काही त्रास व्हायला नको, बस एवढंच. इकडे मंदाकिनी बोलत असते की रोहन स्वानंदीला माहेरपणासाठी बोलून घ्यायचे, काहीतरी रीत भात असते म्हणून बोलते मी, आणि आदिराला तिकडे पाठवून दे. तेव्हा रोहन बोलतो की पाठवून दे म्हणजे काय, तुला ती घरात नको आहे का. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू असं का बोलतोस रे प्रत्येक वेळेस, माझ्या बोलण्याचा चुकीचाच अर्थ का वाटतो तुम्हाला. तिच्या घरच्यांना पण तेच वाटेल ना, काहीतरी रीत भात असते ना. आज स्वानंदी येईल इकडे माहेरपणानं आणि ती तिकडे जाईल, तिला पण थोडं बरं वाटेल. नाही तर आधीच काही उपद्व्याप कमी करून नाही ठेवले, नाहीतर माझं डोकं फुटेल, आणि 2-2 नवऱ्या घरात राहिल्या तर कामं कोणी करायची. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन तुझ्या आईला गप्प बसायला लाव, मी स्वानंदीच्या घरी फोन करून विचारतो. इकडे आजी बोलते की मी 4-5 दिवस चांगले आहेत 5 परतवणीसाठी, मी स्वानंदीच्या बाबांना फोन करून विचारते. तेव्हा आजी फोन करायला जाणार, तेवढं स्वानंदीच्या बाबांचा फोन येतात. तेव्हा आजी बोलते 100 वर्ष आयुष्य, आम्ही तुमचाच विषय काढला होता. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हो का, मी फोन याच्यासाठी केला की नंदूला आम्ही काही दिवस घेऊन यातो माहेरपणासाठी असं म्हणत होतो. तेव्हा मग आजी बोलते की अरे हो, आम्ही पण पिंट्याला तेच सांगत होती की 5 परतवणी झालीच पाहिजे स्वानंदीची. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात ठीक आहे ना, मग मी रोहनला उद्याच पाठवतो, तो घेऊन येईल. तेव्हा आजी बोलते हो, आणि मग मी पिंट्याला पण पाठवते, तो आदिरालाही घेऊन येईल म्हणून. तेव्हा त्यांचं बोलणं होतं, फोन ठेवतात. तेव्हा आजी बोलते पिंट्या स्वानंदीला सांग की 5 परतवणीसाठी तुला जायचं आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की हे बघ आजी, हे मी नाही सांगणार, हे तुमचं तुम्हीच ठरवा हं, माझ्यासाठी हा विषय संपला आहे, गुड नाईट म्हणून समर चालला जातो. तेव्हा आजी मंदाकिनीला बघून बोलते की लग्न झालं ना तरी हा असाच आहे चिडचिड चिडचिड. तेव्हा मल्लिका बोलते की हो ना, मीच सांगते आजी बोलते. तेव्हा मल्लिका गोड बोलते हो तुम्हीच सांगा हां. इकडे स्वानंदी किचनमध्ये असते, तेवढ्यात आजी येते आणि बोलते स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तुम्हाला काही हवं आहे का. तेव्हा आजी बोलते, थोडी आजी स्वानंदीशी तुटकच बोलते की 5 परतवाडीसाठी तुला पाठवायचं आहे, तुझ्या बाबांशी बोलणं झालं. तेव्हा स्वानंदी बोलते हो आजी, आणि आधिरा. तेव्हा आजी बोलली की हो, आधिरालाही उद्या घ्यायला जाईलच पिंट्या. सोनेला पाठवायचं, लेकीला आणायचं आणि सोनेला पाठवायचं, हे असं नाही जमत ना आम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी थँक्यू. तेव्हा आजी बोलतात की प्रत्येक वेळेस थँक्यू बोलायची काही गरज नाही, आणि आजी तुटक बोलतच स्वानंदीतून निघून जातात. इकडे समर त्याच्या खोलीमध्ये असतो, त्याची पाठ दुखत असते. स्वानंदी जाते आणि बोलते पाठ दुखते का तुमची. तेव्हा समर बोलतो हो. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही आता असं तासनतास काम करत असतात, मग पाठ दुखेलच ना. तेव्हा समर बोलतो सवय आहे मला त्याची. तेव्हा स्वानंदी बोलते आणि तुम्ही आता व्यायामही करत नाही, व्यायाम केले तर तुमची ही दुखणी तरी कमी होतील. तेव्हा समर बोलतो सतत ते व्यायामाचं सांगत असतात मला, सर्दी झाली की व्यायाम, पाठदुखी झाली की व्यायाम, कशाला हवा आयुष्यात तो व्यायाम. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण तो चांगला उपाय आहे की नाही. तेव्हा समर बोलतो हो, पण तो सगळ्यांनाच जमेल असं नाही ना. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण ते प्रयत्न केला तर जमेल ना, आणि आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते, व्यायामामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि हे असले काही त्रास होणार नाहीत. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा मी तुम्हाला एक आसन सांगते, जमतंय का बघा, छोटं एकदम. तेव्हा समर बोलतो हो, ते व्यायामाचं मी काही बघत नाही, मी व्यायाम वगैरे असलं काही प्रकार बघत नाही, इंटरनेटवर सुद्धा लागलं ना तेव्हा मी ते इंटरनेट बंद करून टाकतो. तेव्हा समर बोलतो आजकाल कोणीही उठताना ते व्यायामाचे प्रकार करत असतात, काय वेळ आहे, टाईम जात नाही म्हणून करतात की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की मी तास नाही सांगत, एकदम छोट्यासा प्रकारे करून बघा. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा मी तुम्हाला एक आसनाचा प्रकार सांगते, तुमचे हात मागे जोडून मागे असे जोडतात का. तेव्हा समर बोलतो हो, काही बी काय करायला सांगतायत मला, हे असं मागून कोण नमस्कार करतं. तेव्हा स्वानंदी बोलते करून बघा. तेव्हा समर बोलतो पुढे हात करून मला असे छातीपाशी हात घेऊन नमस्कार करायला जमतं, तसं जमतं.
ते चालेल. तेव्हा स्वानंदी बोलते, हे बघा मी माझं सांगायचं काम केलं आहे, तुम्हाला जमतं करा नाही तर नका करू. तेव्हा स्वानंदी मॅट घेते आणि बोलते की ही मॅट घ्या. तेव्हा समर बोलतो की मी काही करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं तुमची इच्छा. तेव्हा समर बोलतो हात जोडून मी तुम्हाला थँक्यू बोलतो आहे, सांगितल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा स्वानंदी बोलते मी ही योगा मॅट इथे बेडवर ठेवून जाते, मला काही काम आठवलं, आणि स्वानंदी निघून जाते. तेव्हा समर ती मॅटकडे बघत असतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.